नमस्कार, रामकृष्णारी. मी गौरव मेंगाने पुन्हा एकदा आपल्यासमोर एका नवीन व्हिडिओसोबत. मागील व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. आपण चक्रधार आपल्यापर्यंत पोचवला आणि नवीन व्हिडिओ जी असेल आपला 16 मात्रेतला मुखडा. तर तो मुखडा कसा असेल तर तेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मला अगदी आवडणारा असा हा मुखडा आहे. मी खूप वेळा भजनामध्ये कीर्तनामध्ये हा मुखडा वाजवत असतो 16 मात्रेचा. तुम्हीही वाजवा, तुम्हीही शिका आणि खूप सुंदर असा मुखडा आहे. मी आपल्यासमोर सादरच करेल. पुन्हा एकदा आपल्या सर्व सबस्क्रायबरांचे, जे आपल्या व्हिडिओला लाईक करतात, कमेंट करत असतात, या सर्वांचे मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा आपल्याला एक नवीन व्हिडिओ पाहायला मिळते, ती म्हणजे 16 मात्रेचा मुखडा. तर मित्र नमस्कार. आपण बोललो होतो की 16 मात्रेचा मुखडा. हा मुखडा कोणता आहे ते पाहूया. कत्तिट धागे तिट गदी गण नागे तिट धागे तिट कथा कथा गदी गण नागे तिट कतिट तागेन धागे तिट कथा गदी गण धा कथा गदी गण धा कथा गदी गण धा. आता आपण सुरुवातीस आपल्या भजनी ठेक्यामधला टाळीचा प्रकार आणि त्या टाळीमध्ये आपण वाजवण्याचा प्रयत्न करूया. धिन 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 ही आपली टाळी आहे. आता या टाळीमध्ये आपण हा मुखडा वाजवण्याचा प्रयत्न करूया. कत्तिट धागे तिट गदी गण नागे तिट धागे तिट कथा गदी गण नागे तिट कतिट तागेन धागे तिट कथा गदी गण धा कथा गदी गण धा कथा गदी गण धा. आता हा मुखडा आपण एखाद्या अभंगामध्येही वाजवू शकतो, एखाद्या उतरणीमध्येही वाजवू शकतो. खूप सुंदर असा मुखडा आहे. आपण वाजवण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीचे बोल आहेत कत्तिट धागे तिट गदी गण नागे तिट. कत्तिट क हा मध्ये बोलताना आपण कत्तिट बोलतो. त हा हलका आहे, त्यामुळे कत्तिट वाजवताना कत्तिट एवढंच येणार, तीनच बोल येणार आहे. म्हणताना आपण कत्तिट बोलतो. धागे तिट हा बोलही तुम्हाला माहिती आहे. आता बोल कसा पहा. कत्तिट धागे तिट गदी गण नागे तिट धागे तिट कथा कथा गदी गण नागे तिट कतिट तागेन धागे तिट कथा गदी गण धा कथा गदी गण धा कथा गदी गण. कत्तिट धागे तिट गदी गण नागे तिट. कत्तिट धागे तिट गदी गण नागे तिट धागे तिट कथा कथा गदी गण नागे तिट. आता कत्तिट हा तुम्हाला सांगितला. गदी गण नागे तिट किंवा तागे तिट काही वाजू शकता. नागे तिट किंवा तागे तिट. गदी गण तागे तिट. ठीक आहे. धागे तिट ही माहिती आहे, धा ही माहिती आहे, गे ही माहिती आहे, तिट ही माहिती आहे तुम्हाला. धागे तिट गदी गण तागे तिट किंवा नागे तिट. गदी गण नागे तिट. ठीक आहे. धागे तिट कथा कथा गदी गण नागे तिट. परत एकदा धागे तिट गदी गण नागे तिट किंवा नागे तिट काही वाजू शकता तुम्ही. मध्ये बोले धागे तिट कथा कथा गदी गण नागे तिट. धागे तिट हा बोली माहितीये. कथा 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 गदी गण नागे तिट. हेही झालं. कत्तिट नंतर बोले कत्तिट ही माहितीये तुम्हाला, ही माहितीये, ही माहितीये. त्यामुळे कत्तिट गेन धागे किंवा गेन नाही वाजू शकता. गेन धागे तिट कथा गदी गण. तिट कथा गदी गण ही माहितीये तुम्हाला. परत एकदा दाखवतो तुम्हाला. तिट कथा गदी गण हा कसं आहे पूर्ण एकदा आपण ती लाईन पाहूया. कत्तिट गेन धागे तिट कथा गदी गण. झाला. 3 लाईनी आहे. 3 लाईन तुम्हाला परत एकदा दाखवतो. किंवा तागे तिट. 3 लाईनी झाल्या. नंतर आहे
धा कता गदिगन, धा कता गदिगन. धा कता गदिगन, धा कता गदिगन. 2 वेळा वाजवायचे आपल्याला. धा कता गदिगन, धा कता गदिगन. ठीक आहे. आता चारही लाईन तुम्हाला एकत्र वाजवण्याचा प्रयत्न करतो. एखादा आपला बजेट एक असेल, अभंग असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही वाजू शकता. पहा कसा वाजू शकता. जलदही वाजू शकतो, तोही पहा. तुम्हीही जरा रियाज केला तर हा बोल खूप सुंदर असा पद्धतीने म्हणजे जलद पद्धतीने वाजवण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही रियाज केला तर हा बोल खूप छान वाजेल. परत एकदा जलद पद्धतीमध्ये वाजवण्याचा प्रयत्न करू. आता हा एखाद्या अभंगामध्येही सुंदर पद्धतीमध्ये वाजेल. असेल आणि त्याच्यामध्ये लकी बरोबर हाही बोल वाजू शकतो आपण. हो. एक आकर्षक म्हणून आपण लग्गी सोबत हा बोल वाजू शकतो. 2 वेळा लग्गी वाजू शकतो आणि त्याच्यानंतर आपण हा तुकडा वाजू शकतो. पहा परत एकदा. अशा पद्धतीने हा 16 मात्रेचा एक मला आवडणारा हा बोल आहे. तुम्हीही सुंदरसा रियाज करा. तुम्हालाही हा बोल अतिशय सुंदर वाटेल. तुम्ही भजनामध्ये, अभंगामध्ये हा बोल नक्की वाजवा. आणि तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा. मी त्यांचा प्रतिसाद नक्की देईल. पुन्हा एकदा आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्या सर्व सबस्क्रायबरांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या व्हिडिओला जे लाईक करत असतात, शेअर करत असतात त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी जे दिलेलं प्रेम आहे आणि तुमचे आशीर्वाद आहेत ते मला मौल्यवान आहेत. नवीन सबस्क्रायबर असेल तर नवीन सबस्क्रायबरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे होतकरू पखवाजवादक आहेत त्यांना पखवाज शिकायचं आहे, त्यांच्याकडे क्लासेस उपलब्ध नाही आहेत, जे खेडेगावात आहेत, जे काही परदेशात आहेत त्या सर्वांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली तर ते असे नवनवीन बोल शिकतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. रामकृष्ण.